हॅलो. हे आमदार राहुल सुरेश नार्वेकर. राहुल सुरेश नार्वेकर राहुल नार्वेकर यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1977ला मुंबईला झाला. त्यांचं शिक्षण BCom LLB झालेलं असून त्यांना मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषा येतात. श्रीमती सरोजिनी या त्यांच्या पत्नी असून त्यांना एक मुलगी आहे. वकिली हा त्यांचा व्यवसाय असून त्यानंतर बाकीचे इतर उद्योग, शेती, समाजकार्य, उद्योग वगैरे व्यवसाय त्यांचे असले आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षातर्फे ते 187 कुलाबा जिल्हा मुंबई शहर यामधून ते 2019च्या निवडणुकीमध्ये विधानसभेवर निवडून आलेले. आता यापूर्वी त्यांनी सामाजिक व सहकारी संस्थेचे त्यांचा निकटचा संबंध आहे. म्हणजे त्याच्यामध्ये शैक्षणिक संस्था आहेत, सामाजिक संस्था आहेत, सहकारी संस्था आहे. तसेच ते अनेक संस्थांचे कायदेशीर सल्लागार म्हणूनही ते कार्य करत होतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते प्रवक्ते म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि 2 सप्टेंबर 2019 पासून ते सप्टेंबर 2019 पासून भारतीय जनता पक्षाचे ते कार्यकर्ते झाले, सप्टेंबरपासून. आणि त्यानंतर ते 2014 ते 2019ला महाराष्ट्र विधान परिषद सदस्य होते. त्यानंतर 2015 ते 2016ला त्यांचा राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेचा उत्कृष्ट भाषण पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. आणि ऑक्टोबर 2019मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची निवड झालेली आहे. आता महाराष्ट्र निवड झालेली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून ते भाजपमध्ये निवडणुकीसाठी गेले आणि निवडून आले. त्यांनी मे 2016मध्ये राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या शाखेतर्फे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर इत्यादी देशाचा अभ्यास दौरा सरकारी खर्चाने केला. त्यानंतर त्यांना वाचन व सामाजिक कार्य करण्याचा छंद असून 304 डॉली चेंबर स्टँड सिनेमा कंपाऊंड कुलाबा येथे त्यांचं निवासस्थान, तसेच 8-7 ब्रँडिज फ्लॅट, सोहराब बरुचा रोड, कुलाबा, मुंबई 5 येथे त्यांचं निवासस्थान, कार्यालय वगैरे आहे. आता 187 कुलाबा या मतदारसंघामध्ये 2019च्या निवडणुकीमध्ये जी निवडणूक झाली त्या निवडणुकीचा प्रभाव ह्या 2024च्या निवडणुकीवर पडणार आहे. म्हणून त्या निवडणुकीमध्ये नेमकं काय घडलं, कोण उमेदवार होते त्यांच्या विरोधामध्ये आणि ते कसे निवडून आले किंवा त्यांना कोणी सहकार्य केलं, या संदर्भामधली जी माहिती आहे ती आपण या मतदारसंघामधून बघत राहू. 187 कुलाबा हा जो मतदार आहे, या मतदारसंघात एकूण मतदार होते 2,66,587. आता यावेळेस 2024ला वाढले किंवा कमी झालेले असतील ते बघू, त्यावेळेची ही परिस्थिती. त्यानंतर प्रत्यक्ष मतदान केलं 1,06,630 लोकांनी मतदान केलं. किती? 1,06,000. आणि पैकी 57,420 भारतीय जनता पक्षाचे राहुल नार्वेकर ॲडव्होकेट आमदार यांना हे मतं मिळाली. त्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये होते श्री अशोक जगताप, हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे होते. यांना 41,225 इतकी मतं मिळाली. म्हणजे जवळजवळ 16,000 मतांनी हे राहुल नार्वेकर हे आमदारपदी निवडून आले. त्यानंतर श्री जितेंद्र कांबळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते, त्यांना 3,011 इतकी मतं मिळाली. आणि नोटाला 2,921 मतं मिळून अपक्ष होते आपले श्री संतोष चव्हाण, यांना 667 इतकी मतं मिळाली. अशी एक परिस्थिती त्यावेळची होती. आता हे भारतीय जनता पक्षाचे हे नार्वेकर जे आहेत, हे मध्यंतरी बऱ्याच घडामोडी घडल्या आणि आता सध्या हे विधानसभेचे सभापती म्हणूनही काम हे पाहत असतात. विधानसभेचे सभापती म्हणजे आमदार असताना देखील त्यांना सभापतीपद देण्यात आलेलं आहे. आता यावेळेस जी निवडणूक होईल 2024ची, या निवडणुकीमध्ये
भारतीय जनता पक्षासोबत एकनाथ शिंदे गट शिवसेना आणि अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन लोक बरोबर आलेले. आता बघा काय दैवाचा खेळ कसा असतो. परत त्याच राष्ट्रवादी सोडून जे गेले त्या राष्ट्रवादीमध्ये परत आता हे येणार. तसंच यांना विरोध म्हणून राहणारे जे लोक आहे काँग्रेस, त्या काँग्रेसमध्ये देखील काँग्रेसला शरद पवार गट सहाय्य आहे. त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचंही त्यांना सहाय्य आहे. मग ह्या नार्वेकरांना पाडण्यासाठी कुलाब्यामधून हे लोक खूप प्रयत्न करणार असा एक अंदाज दिसतोय. पण आता नेमकं काय होणार, काय कसं होणार, तर एक महत्त्वाची गोष्ट यावेळेस झालेली आहे आणि ती म्हणजे निवडणूक आयोगाकडे देखील काही पक्षांनी असा एक केला की निवडणूक प्रचार यंत्रणा वगैरे राबवण्यासाठी आम्हाला खूप खर्च लागतो, तर तुम्ही आमची जी खर्चाची मर्यादा आहे ती 20 लाखांनी वाढवा. म्हणजे समजा आता एक 50 लाख जर खर्च असेल तर तो 70 लाखपर्यंत करा. म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे हे जे आता राजकारण चाललं हे प्रचाराचा जोरावर आणि निवडणुकीच्या खर्चावर किती जास्त जो प्रयत्न करेल, जो खूप खर्च करेल आणि जो लोक साधारण त्यांचे पक्ष किंवा कार्यकर्ते यांना खुश ठेवील, तर त्या उमेदवाराला निवडून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथे जनतेच्या संदर्भामध्ये ना निवडणूक आयोग ना तुमचे आमदार खासदार यांच्या संदर्भातली मतं विचारात घेतली जात नाहीत असा एक अंदाज आहे. म्हणून कार्यकर्ते सांगतील किंवा पक्ष सांगतील त्या पद्धतीनेच ही निवडणूक होणार आहे. आणि या निवडणुकीमध्ये आता सगळ्यात जास्त कारण दोन्ही महाविकास आघाडी काय आणि महायुती काय दोन्ही इरेला पेटलेले आहेत, हाताला पेटलेले आहेत. एकदम एकमेकाच्या विषयी दोघांच्या मनामध्ये एकदा अशी एकंदरीत एक हे निर्माण झालेले आडी आणि त्यामुळं हे एकमेकाविषयी कोणत्याही मार्गाने कशाही प्रकारे निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करणार आहेत असा एक अंदाज होतो. तर आता या मतदारसंघामध्ये हे राहुल नार्वेकर हे आमदार सभापती आता विधानसभेचे निवडून येतील किंवा नाही येणार हे आजही सांगणं जरी कठीण असलं तरी त्यांचं जे 30,000चं लीड आहे एक मतदारसंघामध्ये त्यांनी जे मिळवलेले आहे जे लीड, तर ते लीड कदाचित त्यांच्या कामाला येऊ शकतं. म्हणजे जर समजा त्यांनी कार्यकर्ते सांभाळले किंवा इतर चांगल्या पद्धतीचं जर त्यांनी केलं तर हे त्यांचं जे 16,000चं लीड आहे 15,000चं लीड आहे तर हे लीड त्यांना कामाला येऊ शकतं. 30,000 नसलं तरी 15-16 म्हणजेच ते वाढू शकतं लीड त्यांचं यावेळेस. पण साधारण एक ते निवडून येण्याची शक्यता थोडीशी जास्त वाढलेली आहे असं आमचा एक ग्राउंड रिपोर्टच्या दृष्टिकोनातून आपला अंदाज निर्माण करता येतो. कारण मागच्या वेळेस ज्या विविध वृत्तवाहिन्यांनी चॅनलनी आणि एकंदरीत काही ज्योतिषांनी काही लोकांनी प्रवक्त्यांनी जे अंदाज केले होते ते साफ खोटे ठरले आणि प्रत्यक्षामध्ये 48 31-32 जागा या लोकसभेला महाविकास आघाडीच्याच निवडून आल्या. म्हणजे यावेळेस लोक काय करतील हे सांगणं जरा थोडंसं मुश्किलच झालेलं आहे. आमचं ATM न्यूजवर्ल्ड चॅनल हे आम्ही ग्राउंड रिपोर्ट जेव्हा करतो असतो त्यावेळेस तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ जेव्हा येतात तेव्हा आपण ते पूर्ण व्हिडिओ पहा आणि आपल्या मित्रांना पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शेअर करा. त्यानंतर या व्हिडिओना लाईक करा आणि जास्तीत जास्त एक तुमच्या मतदारसंघामध्ये नेमकं काय परिस्थिती आहे याची एक कॉमेंट करा त्यामध्ये. आणि आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी जास्तीत जास्त सबस्क्राईब करून म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करत राहा.